झाल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाच्या राष्ट्रीय कार्याध्यक्ष आमच्या नेत्या लोकसभेतील खरं तर महाराष्ट्राची रणरागिणी आदरणीय सुप्रियाताई सुळे, युवकांचे प्रदेशचे अध्यक्ष मेहबूबाई शेख, विद्यार्थ्यांचे प्रदेशचे अध्यक्ष सोनेजी गव्हाणे, संजयजी दुधगावकर, जीवनरावजी गोरे, मनीषाताई पाटील, शेखरजी गोडके, हेमाताई पिंपळे, प्रतापभैया पाटील, संजयजी बनसोडे, दादासाहेबजी सोनालीकर, तात्यासाहेबजी गोरे, श्रीधरजी पवार, आणि खरं तर ज्यांच्या आग्रहाच्या निमंत्रणापोटी आणि त्याही पलीकडे जाऊन एका वेगळ्या नात्यापोटी, एका वेगळ्या आत्मीयतेपोटी या शिवस्वराज्य यात्रेचं आयोजन करत असताना प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील साहेब यांनी आवर्जून सांगितलं की भूम परांड्याचा समावेश या शिवस्वराज्य यात्रेत झालाच पाहिजे. त्या वैशालीताई मोठे आणि राहुल भैया मोठे खरं तर मगाशी ताईंनी सांगितलं लोकसभा निवडणुकीमध्ये तुम्ही तब्बल 81,000चा करंट दिलाय आणि 81,000चा करंट देत असताना आज खरं तर जेव्हा जेव्हा इथल्या लोकप्रतिनिधींचं नाव घेतलं जातं तेव्हा नेमकं भूम परांड्याचं गणित बिघडलं होतं. हा प्रश्न पहिल्यांदा मनात येतो. कारण महाराष्ट्राच्या राजकारणात काही नवीन शोध लागायला लागले, खेकडे धरणं फोडू लागले आणि आमदार गोवा गुवाहाटी फिरायला लागले. इथं महाराष्ट्राचं राजकारण आणि भूम परांडा वाशी मतदारसंघाचं जे गणित आहे ते थोडंसं बिघडलं असं लोक म्हणतात. कारण एक गोष्ट ऐकली होती एका माणसाची, देव वाटत होता एकदा, देव वाटत होता. वाटत असताना देवाने एकीकडे संपत्ती ठेवली, दुसरीकडे बुद्धी ठेवली आणि एक गोरा कोमटा राजविंडा आला, गुडगुडीत बालक होते चांगलं, आणि नेमकं देवाच्या सेवकाकडून काहीतरी गडबड झाली. त्यांनी देवाच्या उजव्या हाताला लक्ष्मीचंच ताट ठेवलं संपत्तीचं. त्यांनी भरकन सगळी संपत्ती त्याच्या हातात दिली आणि ती ठेवून येत असताना त्याला धवेलच सापडलं नाही परत सरस्वती घ्यायला. तो बुद्धी घ्यायला आला, तो चाळण घेऊन आला. त्याचा काहीतरी प्रॉब्लेम काही लोकांचा होतो. देव देतोय, संपत्ती भरपूर देतोय, पण इथली सरस्वती काही काम करत नाही. आणि मग त्यामुळं काही जण म्हणतात त्यांच्या खिशामध्ये एवढी संपत्ती की महाराष्ट्र सुद्धा विकत घेण्याची भाषा करणारे लोक या ठिकाणी दिसतात. आणि जेव्हा आपण महाराष्ट्राचा विचार करतो, मगाशी शिवस्वराज्य यात्रा का निघाली, महबूबाईंनी सांगितले शिवस्वराज्य यात्रा निघत असताना गेल्या 2.5 वर्षात महाराष्ट्राचं राजकारण जे बदललं गेलं, गेल्या 2.5 वर्षात महाराष्ट्राच्या राजकारणाने जे बघितलं त्यावर अनेकांचा असा समज झालाय की जर खिशात पैसे असले आणि पैसे फेकले तर महाराष्ट्राचा स्वाभिमान खरेदी करता येतो, असं ज्यांना वाटतंय, असा ज्यांचा गोड गैरसमज झालाय, त्यांना जसा लोकसभेला 81,000चा करंट दिला तसा विधानसभेला लाखाचा करंट द्यायचा आहे. आणि त्यासाठी शिवस्वराज्य यात्रा. कारण 2.5 वर्षापूर्वी जेव्हा ही परिस्थिती झाली, धाक दपटशा होता आणि तुम्ही सगळ्यांनी ऐकलं काय झाली, एकदम म्हणजे ट्रिपल इंजिनचं खोके सरकार जेव्हा स्थापन झालं तेव्हा हे खोके सरकार स्थापन होणार, गमतीचा भाग सोडून द्या, काय झाडी काय हॉटेल काय डोंगर एकदम ओके, हा भाग जर सोडून दिला तर सुसंस्कृत महाराष्ट्राच्या चेहऱ्यावर, या इतिहासावर, या गौरवशाली इतिहासावर काळीमा पुसणार हे कृत्य होतं. कारण तोपर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आम्ही सांगत होतो, जो इतिहास होता दिल्लीच्या तख्तासमोर न झुकण्याचा इतिहास होता. आग्र्याला जेव्हा छत्रपती शिवाजी महाराज औरंगजेबाच्या भेटीला गेले तेव्हा दिल्लीपतींनी सांगितलं होतं खाली वाकून नमस्कार करा, कुर्निसाद करा, हेच सांगितलं होतं. कदाचित त्यावेळी जर कुर्निसाद केला असता तर औरंगजेबाला खिल्लत दिली असती,
आणि खिल्ल देऊन वतनदारी मिळाली असती, दख्खनची सुभेदारी मिळत होती. विचार करा, 350 वर्षांपूर्वी दख्खनची सुभेदारी मिळत होती. दख्खनचा सुभा स्वराज्याच्या तिप्पट आकाराचा होता. बरं, लढाया नव्हत्या, काही नव्हतं. छत्रपती शिवाजी महाराजांनी खिल्ल स्वीकारली नाही. अरे खिल्ल तू दळून दिली आणि मराठी स्वाभिमान काय असतो तो छत्रपतींनी दिल्लीच्या दरबारात दाखवून दिला. हा आपला इतिहास. आणि तो आपला इतिहास असताना विचार करा, त्यानंतर छत्रपती संभाजी महाराजांनी काय केले? काबूल ते बंगाल सल्तनत असणाऱ्या दिल्लीपतीला टाचा घासत महाराष्ट्रात आणलं. आणि 350 वर्षांनंतर महायुती सरकारने काय केलं? पालकमंत्री पद कुणाला द्यायचं असं असलं तरी चालले आमचे नेते दिल्लीला. मंत्रीपद कुणाला द्यायची असं असलं तरी चालले आमचे नेते दिल्लीला. आणि ज्या दिल्लीला मराठ्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांनी डोळे दाखवले होते, त्या दिल्ली समोर लाचारी पत्करण्याचं पाप या महायुती सरकारने केलंय. आणि हा महाराष्ट्राचा स्वाभिमान जागवण्यासाठी ही शिवस्वराज्य यात्रा सुरू. मगाशी महबूब भाईंनी त्यांच्या भाषणात उल्लेख केला, महाराष्ट्रातले उद्योग धंदे सर्रास पळवले जाते. वेदांता फॉक्सकॉन गेला, टाटा एअरबस गेला, बल्क ट्रक पार्क गेला. अगदी परवा महिंद्राचा 25,000 कोटी रुपयाचा प्रोजेक्ट गेला. आपल्या मराठवाड्यातली अनेक पोरं आमच्याकडे MIDC सुद्धा कामाला आहेत. तुमच्या हातातोडचा रोजगार पळवून दिला. पण इथं मंत्रीपद मिरवणाऱ्या आणि मंत्रीपदाच्या नावाखाली इथं अधिकार गाजवणाऱ्या एकाही माणसाची हिंमत झाली नाही दिल्लीला डोळे वटारून विचारण्याची का आमच्या पोरांच्या भविष्यातला रोजगार का हिरावून घेताय. हे जे सरकार आहे, या सरकारला आता हद्दपार करण्याची, या सरकारला आता चले जाव म्हणण्याची वेळ आली आहे. आणि त्यासाठी ही शिवस्वराज्य यात्रा निघाली. महाराष्ट्राच्या आरोग्य खात्याविषयी तर फार काय बोलायची आवश्यकता नाही भैया, का बोललं पाहिजे? अहो, आरोग्य खातं हे सार्वजनिक आरोग्य सुदृढ व्हावं म्हणून करायला लागतंय. त्या आरोग्य खात्यालाच ICU मध्ये टाकल्यानंतर त्याच्याविषयी काय बोलणार, आंबिलेच्या घोटाळ्याविषयी काय बोलणार? कारण हे सरकार जे झालंय, हे सरकार हे घोटाळ्याचं सरकार आहे. हे सरकार कॉन्ट्रॅक्टरचं सरकार आहे. आणि म्हणून पंढरीच्या पांडुरंगाच्या दर्शनाला गेलेल्या सगळ्या वारकऱ्यांचं मेडिकल एक्झामिनेशन होतं, त्याचं बिल निघतं. हे बिल काढणारं सरकार. पण आता मला असं कळलं का भूम परंड्यामध्ये वेधशाळेने वेगळा अंदाज वर्तवलाय. 70-80 दिवस राहिले. 70-80 दिवसांमध्ये बहुतेक भूम परंड्यामध्ये लई पाऊस पडणार आहे असं कळतं. नाही, आधी वेगळा पाऊस पडणार. जो मतांचा पाऊस पडणार तो तुम्ही राहुल भैयांच्या पदरात टाकणार. पण आधी जो पाऊस पडणार तो जर बघितलं तर येतो ना खाऊंगा ना खाने दूंगा हे भजे भारतीय जनता पक्ष म्हणतात. भारतीय जनता पक्षाच्या मांडीवर जाऊन बसलेले महायुतीचे 2 पक्ष सांगतात. आज महाराष्ट्रातली फक्त एक उदाहरण देतो, एका कंपनीचं उदाहरण देतो. आपण शीतावून भाताची परीक्षा करतो. विचार करा, इलेक्टोरल बॉन्ड्सची गोष्ट आली होती, आठवते? इलेक्टोरल बॉन्ड्सला भारतीय जनता पक्षाला 966 कोटी रुपयाचं जे इलेक्टोरल बॉन्ड्स होते ते एका कंपनीने दिले. त्या कंपनीचं नाव आहे मेघा इंजिनिअरिंग. आता याच्या बदल्यात दिल्लीच्या मालकांना 966 कोटी आले. आता मालकाला पैसे आल्यानंतर मालक गुलामाला सांगणार जा त्याची सेवा कर. आता या सेवेपायी त्या कंपनीला काय मेवा मिळतोय तो बघा. मुंबई ते अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पामध्ये BKC मधलं स्थानक उभारणी कोण करणार? मेगा इंजिनिअरिंग करणार. MMRDA कडून ठाणे बोरिवली भुयारी मार्ग 12,057 कोटी रुपयाची कामं दिलेत. किती? 966 कोटी. त्याच्या मोबदल्यात कामं किती? 12,957 कोटी. सिडको पाणी पुरवठा योजनेचा बोगदा 1,030 कोटीचं कॉन्ट्रॅक्ट. MMRDAच्या वर्सोवा भाईंदर सागरी किनारा प्रकल्पातल्या बोगद्यांची 6,000 कोटीची कामं. मुंबई महानगरपालिकेच्या पश्चिम उपनगरातील 106 किलोमीटरच्या
कॉन्क्रिटीकरणाच्या रस्त्याच्या कॉन्क्रिटीकरणाची कोट्यावधीची कामं. विचार करा, 966 कोटी कंपनीने दिले मालकांना. मालकांनी सरकारला सांगितलं आणि हजारो कोटीची कामं या कंपनीला देण्यात आली. जी कंपनीला कामं देण्यात आली तो पैसा कोणाचा? तो पैसा तुमचा, तो पैसा तुमच्या कष्टाचा, तो पैसा तुमच्या टॅक्सचा. पण सरकार जन्माला आल्यापासून, बाळ जन्माला आल्यावर व्हॅक्सिन देतो ना, त्या व्हॅक्सिन वर पण जीएसटी असतो आणि माणूस गेल्यानंतर कफन टाकतो ना, त्या कापडावरही जीएसटी लावतो. अरे जन्मापासून जाईपर्यंत जीएसटी देऊ देऊ थकतो आणि त्यानंतर लाईफ इन्शुरन्स मेडिक्लेम काढला तरी त्याच्यावर 18% जीएसटी द्यावा लागतो. आणि या दिलेल्या जीएसटीचा वापर कोणाकडे होतो? असे इलेक्टोरल बॉन्ड्स येतात, असे पैसे येतात. आणि म्हणून तुम्हाला सांगतो की हा जो सगळा प्रकार होतो, ॲम्ब्युलन्स मधला घोटाळा होतो, आरोग्य विभागातल्या भ्रष्टाचाराचे आरोप होतात. आणि म्हणूनच वेधशाळा सांगते कदाचित भूम परांड्यामध्ये पाऊस येऊ शकतो. आणि त्याच्यानंतरची दुसरी गोष्ट महत्वाची आहे, जर भूम परांड्यामध्ये जर पाऊस आला तर त्यावेळी भूम परांडा वाशी मधल्या प्रत्येक मतदाराच्या स्वाभिमानाची कसोटी लागणार आहे, तुमच्या इमानाची कसोटी लागणार आहे, तुमच्या सच्चाईची कसोटी लागणार आहे. आणि त्यावेळी आपलं सत्व सोडू नका, एवढीच तुम्हाला कळकळीची विनंती आहे. मगाशी ताईने उल्लेख केलाय का योजनेचा, लाडकी बहीण योजनेचा. योजनेला कधीच विरोध नाही, असू नये. आमच्या भगिनीला जर 1500 रुपये मिळतात ना, काय हरकत नाही. पण त्याच वेळी प्रश्न हा पडतो की आपल्या भूम परांड्याच्या शेतकऱ्यांचं दुधाचं कलेक्शन किती महिन्याचं? 5 लाख लिटर. ऐ शाबास. मिळणार किती ताई लाडकी बहीण मध्ये? 1500 रुपये. दिवसाला किती मिळणार? दिवसाला किती मिळणार? 50 रुपये. 50 रुपये. आता 1500 रुपये जेव्हा तुम्हाला महिन्याचे मिळणार, त्यातले 850 रुपये गेले गॅसला, उरले किती? 750 रुपये. आता दिवसाला किती झाले? जेमतेम 21 नाही तर 22 रुपये. आपलं दूध कितीनी जाते? दूध कितीनी जाते? 25 रुपये. गुजरातल्या शेतकऱ्याचं दूध कितीनी जाते? 40 रुपये. तुमचं नुकसान किती दिवसाचं? 10 रुपये लिटर मागं. किती लिटर दूध घालताय दिवसात? 20 लिटर दूध घालतो जरी म्हणलं तरी दिवसाचं नुकसान ताई तुमचं 200 रुपयाचं. 200 रुपयाचं शेतकऱ्याचं नुकसान करायचं, 200 रुपयाचं या भगिनीचं नुकसान करायचं आणि तिला वर 50 रुपये दिवसाची द्यायचे. म्हणायचं आहे तू माझी लाडकी बहीण. तर आमची बहीण बी म्हणती, आमची बहीण बी म्हणते मी लाडकी आहे नव, 1500 आहेत ते माझ्याच कष्टाचे, माझ्याच टॅक्सचे, ते 1500 तर दे, पण आमच्या दुधाला जरा 40 रुपयाचा भाव दे, 35 रुपयाने 5 रुपये अनुदान दे, किमान 35 रुपयाचा दुधाला भाव दे, दाजीच्या शेतमालाला भाव दे, सोयाबीनला, कापसाला, कांद्याला भाव दे, आणि माझ्या भाच्याला, म्हणजे तुझ्या भाच्याला, माझ्या पोराला चांगली नोकरी दे. एवढं तर बहीण सांगाल का नाही? पण या योजनांचा अचानक पाऊस का पडतो? या योजनांचा जेव्हा पाऊस पडतो तेव्हा त्याचं एक फार महत्वाचं कारण आहे. कारण एक किस्सा घडला होता. एक चोरी झाली होती. 2.5 वर्ष चोर लुटत होता एका गावाला. 3 चोराची टोळी. 2.5 वर्ष लुटत होती. आणि एकदा चोर पकडला गेला. चोर पकडला गेला तसा लोकांसमोर आणली टोळी. टोळीला विचारलं तुम्ही काय चोरलं? लोक सांगत होते आमचे दागिने चोरले, कुणी म्हणत होतं रोकड चोरले, कुणी म्हणत होतं मौल्यवान वस्तू चोरल्या. तरी बी चोर काय कबूल होईना. शेवटी इन्स्पेक्टरने 3 चोरांच्या सन्नकल कानाखाली वाजवली. तसे पटापटा बोलायला लागले, हे तुमचे दागिने घ्या, ही तुमची रोकड घ्या, ही तुमचे मौल्यवान वस्तू घ्या. आता कळलं इन्स्पेक्टर कोण होता? इन्स्पेक्टर कोण होता? जी लोकसभेला 81,000ची वाजवली ना, तोच तर इन्स्पेक्टर होता. आणि जेव्हा लोकसभेला तारे चमकले तेव्हा आता या योजना पटापटा पटापटा बाहेर पडायला लागल्या. आणि म्हणून या योजनांना भुलून जाऊ नका.
येणाऱ्या विधानसभेमध्ये आपली नीतिमत्ता, आपलं सत्व, आपलं तत्व सोडू नका. कारण 2004 असेल, 2009 असेल, 2014 असेल, तिन्ही टर्मला राहुल भैयांनी काय काम केले तुमच्या डोळ्यासमोर आहे, तुमच्या प्रत्येकाने अनुभवलंय. आणि मगाची ताई आपण म्हणालात की महिला आरक्षण झालं तर, मला वाटतं याच्यामध्ये काही दुमत नाही. कारण आधी मानसिकता अशी होती की शिवाजी महाराज जन्माला यावेत पण ते दुसऱ्याच्या घरात, पण शिवाजी महाराज जन्माला यायचे असतील तर जिजाऊ असाव्या लागतात, हे पहिलं वाक्य. पण त्याही पेक्षा महत्वाचं दुसरं वाक्य की जिजाऊ महासाहेबांना त्यांचं कर्तृत्व गाजवत असताना शहाजी राजांची तेवढी भक्कम साथ होती, तेवढं स्वातंत्र्य होतं, तेवढे अधिकार होते. आणि त्यामुळे या दाम्पत्यानं, कारण मला खरंच मनापासून आनंद वाटला वैशालीताई जेव्हा बोलल्या की वैशाली त्यांनी ओवाळणी मागितली, ती ओवाळणी मागितली ती आमच्या भैयांसाठी मागितली आणि या बहिणीला तुम्ही निराश करणार नाही अशी मला मनोमन खात्री, मनोमन आशा आहे. आणि तुमचा जो निरोप जो सुप्रियाताईच्या माध्यमातून ही जागा महाविकास आघाडीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरदचंद्र पवार पक्षाला सुटावी यासाठी वरिष्ठांकडे तर नक्कीच आम्ही आग्रह करू. पण आम्ही आमचं काम केल्यावर तुतारी वाजवायला विसरू नका. जी तुतारी अशी वाजली पाहिजे की भल्या भल्यांच्या कानखळ्या बसल्याची अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद. जय शिवराय. धन्यवाद. या ठिकाणी महिला आघाडीच्या शहराधिकारी प्रशाला देंडे यांची या ठिकाणी पत्रकार निवड करण्यात येत आहे. प्रशाला देंडे बोला आहेत माईक कुठे धन्यवाद. या ठिकाणी